नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग मी आज तुम्हाला गुढीपाडव्यासाठी श्रीखंड रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा लिटर दूध आपण गरम करून रात्रभर त्याचं दही बनवून घ्यायचं. साखर 1 वाटी, इलायची आणि चला ते पुढील रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. पाहिलं तुम्ही श्रीखंड, वेळ न घालवता मी तुम्हाला रेसिपी दाखवते. चला, एकदम छान आणि मस्त असा श्रीखंड तयार होतो. चला पुढील रेसिपी मी तुम्हाला दाखवते. हे रात्रभर लावून घेतलेलं दही आहे. रात्रभर लावलेलं म्हणजे 7-8 घंट्यानंतर मस्त असं फ्रेश दही तयार होते. म्हणजे रात्री लावलेलं दही सकाळी श्रीखंड करण्यासाठी घेतली की श्रीखंडाची चव एकदम छान लागते. त्यासाठी एकदम घट्टसर असं दही आपण लावून घेतलेलं आहे. दह्यात म्हणजे असे मस्त असे सुद्धा पाण्याचा थेंब नाही असं दही तयार झालेलं आहे. चला पुढील कृती पाहू. 1 कॉटनचा रुमाल घ्यायचा, तो पुरण चाळाच्या किंवा दुसऱ्या एखाद्या चाळणीवर टाकून घ्यायचा. घेतलेले सर्व दही त्यात टाकून घ्यायचे. घेतलेले सर्व दही त्याच्यात मस्त असे व्यवस्थित टाकून घ्यायचे व रुमाल कॉटनचाच असावा, कारण त्यातलं पाणी सर्व निथळून जाते. रुमालाचे 4ही कोपरे धरायचे आणि त्याची घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रुमालाच्या 4ही बाजूंची पक्की अशी गाठ बांधून घ्यायची. तुम्हाला गाठ बांधता येत नसली तर त्याला एखादं घट्टसर रबरही लावू शकता, परंतु मी गाठ बांधून ठेवणार आहे. आणि ते बांधून ठेवलेलं दही असं लोंबकळतं ठेवायचं, कारण त्यातलं पाणी 7-8 घंटे निथळून द्यायचं व नंतर आपल्याला ते श्रीखंड बनवण्यासाठी घ्यायचे आहे. ते असं लटकत ठेवलं की त्यातलं पाणी सर्व निघून जाते. एखाद्या स्टँडला किंवा कशाला टेबलच्या पायाला बांधले की त्यातलं पाणी निथळून जाते. 5-7-8 घंट्यानंतर आपलं दही असं झालेलं आहे. त्यातलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे. चला मी तुम्हाला सोडून दाखवते. आपल्या दह्याचा निस्ता गोळा तयार झालेला आहे. तो गोळा एखाद्या पातेल्यात किंवा टोपल्यात घ्यायचा व मस्त फेटून घ्यायचा. तो फेटवत असताना एके साईडनीच फेटवून घ्यायचा. त्यात एकही गिठूही नाही, परंतु एकदम मस्त असं ते मॅश करून घ्यायचं. त्याला साधारण 4-5 मिनटं चांगलं मस्त घट्टसर असं मॅश करून घेतलं की ते छान होतं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला मस्त मऊसूत असं करून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यात पुढील साहित्य घालणार आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती 5 ते 6 मिनटं करा व नंतर त्यात आपण 1 वाटी पिठी साखर घालणार आहे. तोपर्यंत मी पिठी साखर मिक्सरला बारीक वाटून घेते. आपलं किती छान झालेलं आहे. पुन्हा आपण त्याला 1 ते 2 मिनटं मस्त फेटून घेऊ. फेटून घेतल्याने श्रीखंडाची चव जास्त अप्रतिम लागते. तुम्ही याच्यात कलरही घालू शकता, परंतु मी घातलेलं नाही. 1 वाटी साखर आपण त्याच्यात घालून घेऊ व पुन्हा 4-5 मिनटं त्याला फेटून घेऊत. फेटताना काळजीपूर्वक फेटायचं, नाहीतर त्याची चव वेगळीच लागते. चला, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साखर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित फेटून घेऊ. गुढीपाडव्यासाठी असा घरच्या घरी श्रीखंड केला तर लहान मुले आवडीने खातात. तुम्हीही एकदा नक्की अशी रेसिपी ट्राय करून पहा. तुमच्या घरी जर दूध असलं तर विकतचा की एवढी चव लागत नाही आणि बरेच दिवसाचा बनवलेला असतो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साखर ते मिक्स करून घ्यायची. मी वाटीत थोडी साखर ठेवली होती, तीही साखर त्यात टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम शांत रीतीने ते सर्व साखर मिक्स करून घ्यायची त्या दह्यामध्ये आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. किती छान मस्त असा आपला श्रीखंड तयार झालेला आहे. त्याच्यात एक गोष्ट घालायची राहिलेली आहे, मी ते नंतर शेवटी सांगते तुम्हाला. दिसतो की नाही विकतच्या श्रीखंडासारखा श्रीखंड. आता आपण त्याच्यात थोडीशी इलायची पावडर घालून घेऊत आणि मस्तपैकी एकदा फेटून घेऊत. तुम्ही अशा प्रकारची श्रीखंड या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला व्हिडिओ जर खरंच आवडत असतील तर नक्की एक कमेंट आणि लाईक करा. व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसलं तर तेवढं जाता जाता सबस्क्राईब करा. किती छान आणि मस्त असा आपला श्रीखंड तयार झालेला आहे. तुम्हीही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि तुमची श्रीखंड कसा झाला हे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ दाखवलेला किती छान आणि मस्त असा श्रीखंड तयार झालेला आहे. साधारणपणे अर्धा लिटर दुधाचा श्रीखंड आहे. आपण असा विकत घ्यायला गेलो तर
म्हणजे भरपूर प्रमाणात महाग असतो, परंतु घरची चव वेगळीच लागते. गुढीपाडव्यासाठी कोणी श्रीखंडपुरी, एरवी लेकरांना जेवणासाठी भाजी नाही खाऊ वाटली की उन्हाळ्याचं श्रीखंड खातात. त्यामुळे तुम्ही एक दिवस केला की 2-4 रोज लहान मुलं खाऊ शकतात. त्यामुळे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशा. मी पुन्हा त्याच्यात साखर थोडीशी कमी वाटल्यामुळे मी पुन्हा साखर टाकून घेतली व पुन्हा फेटून घेते. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते मला नक्की सांगा. रेसिपीचे की शेतातले का असे, मी तुम्हाला त्या प्रकारचे व्हिडिओ दाखवण्यास तयार आहे. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपी. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.